मित्रहो नमस्कार. आपण व्याकरण सिरीज सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आजचा हा दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत, तो म्हणजे शब्द समूहासाठी एक शब्द लिहिणं. बघा, हा जरी परीक्षेमध्ये एका मार्कासाठीचा प्रश्न असला तरी आपल्याला आपण डिस्टिंक्शन मधले, आपण टॉपर मधले, आपण रँक मधले खिलाडी आहोत आणि आपल्यासाठी एक एक प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या भागात आपण पाहणार आहोत व्याकरणामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो, शब्द समूहासाठी एक शब्द लिहा, ज्याच्या माध्यमातून आपल्याला काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, कसे कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, ही प्रश्नपत्रिका मी तुमच्या समोर मांडलेली आहे. शब्द संपत्तीच्या माध्यमातून पहिला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, खालील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. आता इथे शब्द काय विचारलेला आहे बघा, असं एक पूर्ण एखादं वाक्य दिलेलं असते, वाक्यरचना दिलेली असते आणि याच्याशी आधारित याचा स्पष्ट करणार, इतक्याचा अर्थ स्पष्ट करणार एकच शब्द तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे पहा, या ठिकाणी इतरांना मार्ग दाखवणारा कोण असतो? मार्गदर्शक. तसं वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे आपण ज्याला वार्षिक म्हणतो. पण इथं फक्त एवढ्या पुरतं मी तुम्हाला गोष्ट सांगणार नाही, तर परीक्षेत याच्याशी रिलेटेड काय येऊ शकतं. बघा, इथं आपल्याला आहे वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे, म्हणजे मग आपल्याला विचार करावा लागणार आहे. आपल्या परीक्षा असतात बघा, वर्षातून एकदा जर होत असतील तर आपण त्याला वार्षिक परीक्षा म्हणतो. पण जर आपल्याला 6 महिन्यातून एकदा होणार असेल तर आपण त्याला काय म्हणतो? 6माही परीक्षा. ठीक आहे. तसंच आहे अगदी तर प्रसिद्ध होण्याच्या बाबतीत जर विचार करायचं झालं तर बघा, दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक असते, महिन्यातून प्रसिद्ध होणारे मासिक असते, दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे साप्ताहिक असते, 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे पाक्षिक असते आणि त्याचबरोबर आहे ना, मासिकाबद्दल पाहिलं, दैनिकाबद्दल पाहिलं, असे वेगवेगळे घटक आहेत. असे सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात, माहित असू द्या. आताच पाहिला आपण, इतरांना मार्ग दाखवणारा जसा मार्गदर्शक असतो, वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे जसे वार्षिक असते, तसं केलेले उपकार मानणारा याला आपण कृतज्ञ म्हणतो. पण तसंच त्याच्या विरुद्ध सुद्धा विचारलं जाऊ शकतं. मला कमेंट मध्ये सांगा बरं, केलेले उपकार मानणारा जर कृतज्ञ असेल तर न मानणारा काय असू शकतो, ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. देवाचं अस्तित्व मानणाऱ्या व्यक्तीला जर आपण आस्तिक म्हणत असू तर देवाचं अस्तित्व नाकारणाऱ्या माणसाला आपण काय म्हणायचं? कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, चला पुढे काय विचारलेलं आहे, ज्याला शत्रू नाही असा अजात शत्रू असतो, समाजाची सेवा करणारा समाजसेवक असतो, केलेले उपकार विसरणारा, आत्ताच झालंय मी तुम्हाला कमेंट मध्ये सांगायला सांगितलं होतं, ईश्वर नाही असं मानणारा, आत्ताच झालंय जे मी तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला सांगितलं होतं. बघा, मोफत जेवण मिळण्याचं ठिकाण हे अन्न छत्र असते, हॉटेल नाही. हॉटेलवर तर पैसे देऊन भेटतंय, मग मोफत जिथं जिथं अन्न छत्र लिहिलेलं असतंय बघा, बऱ्याच ठिकाणी देवस्थानांमध्ये है ना, काही प्रसादालय नाही, पण प्रसादालयात पैसे घेतले जातात कुठं कुठं, पण अन्न छत्र जर शब्द असेल ना तर तिथं मोफतच दिलेलं असतं. दुसऱ्यांच्या उपकारावर जगणारा ज्याला आपण परावलंबी म्हणतो. ठीक आहे, स्वतःचं काम स्वतः करून जगणारा ज्याला आपण स्वावलंबी म्हणतो. मोजता येणार नाही असे म्हणजे ज्याला अगणित म्हणतो किंवा असंख्य म्हणतो, हे का नाही. इंग्रजीमध्ये ज्याला आपण इनफायनाईट म्हणतो. इंग्रजी तर आपल्याला वापरायची नाही, मग का मराठीमध्ये अगणित किंवा असंख्य या अर्थानं. दगडावर कोरलेला जो असतो बघा, काही ऐतिहासिक शब्द सुद्धा या ठिकाणी विचारलेले आहेत. दगडावर कोरलेला आपण शिलालेख म्हणतो. ऐतिहासिक दस्तऐवज किंवा जो नोंदींचा संग्रह असतो है ना, ज्याला जो म्हणजे बघा, आगर इथं जरी शब्द असला तरी अगर म्हणजे काय, संग्रह ज्या ठिकाणी केला जातो, घर या अर्थानं. तर तसं पुराभिलेखागार, लेखागार, अगर हा गार आला म्हणजे ते संग्रह आला, म्हणजे पण या ठिकाणी जुन्या नोंदी ज्याच्यावर असतात तो काय असतो? पुराभिलेख असतो. ठीक आहे. किल्ल्याच्या भोवतालची जी भिंत असते त्याला आपण तटबंदी म्हणतो ना, तर त्या अर्थानं, तट या अर्थानं. पुरातन काळातील वस्तूंचा अभ्यास करणारे जे शास्त्र असते त्याला पुरातत्व शास्त्र म्हणतात आणि तो अभ्यास करणारा जो असतो त्याला पुरातत्व शास्त्रज्ञ म्हणतात. शत्रूला सामील झालेला, शत्रू गटात है ना पक्षांतर केलेला ज्याला आपण फितूर असं म्हणू शकतो. आजच्या राजकारणाच्या भाषेत ज्याला बंडखोर म्हणतात असंही समजू शकता. स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र जे काय असते, आत्मचरित्र. ठीक आहे. काही प्रश्न आहेत, वस्तू व सेवेच्या उत्पादनाशी संबंधित कृती ज्याला उद्योग म्हणतात ना, याच्या त्याच्या वादात पडण्यापेक्षा माणसानं उद्योगात पडणं पाहिजे. उद्योग म्हणजे काय, तर वस्तू आणि सेवेच्या उत्पादनाशी केलेला तो एक व्यवसाय असतो. नफ्यानं प्रेरित होऊन केलेली कृती व्यवसाय. पैसा मिळवण्यासाठी केलेली मानवी कृती म्हणजे आर्थिक कृती, ज्याच्यातनं पैसा मिळेल. वस्तूंची खरेदी व विक्री करणारा व्यवहार तो व्यापार असतो. मालाचा साठा करून ठेवण्याची सुरक्षित जागा आपल्या गावाकडे असते ना, गोदाम. ठीक आहे. आणि विशिष्ट शुल्कावर तज्ञ सेवा देणारा व्यवसाय. बघा,
त्याला व्यवसाय नाहीत म्हणत, त्याला पेशा म्हणतात. मग बघा इथे शब्द आलाय पेशा. आपण म्हणतो ना हा पेशानं इंजिनियर आहे, पेशानं वकील असे, पेशानं शिक्षक आहे, त्याला व्यवसाय नाहीत म्हणत. तो काय असते ती सेवा असते पैशाच्या मोबदल्यात, त्याला आपण पेशा म्हणतो. चला, नाटक लिहिणाऱ्याला नाटककार म्हणतात. नाटकात अभिनय करणारा नट असतो. अभिनय करणारी जी असते तिला आपण नटी म्हणतो. ठीक आहे. त्या नाटकाचं जो कथा वगैरे लिहिण्याचं काम करतो, संवाद लिहिण्याचं काम करतो, त्याला संवाद लेखक म्हणतात किंवा कथा लेखक म्हणतात. नाटकाचं जो दिग्दर्शन करणारा असतो त्याला दिग्दर्शक म्हणतात. आणि कथा किंवा नाटक ऐकणारे जे आम्ही तुम्ही असतो त्याला काय म्हणतात? श्रोते म्हणतात. आता प्रेक्षक म्हणतात का? मला कमेंट मध्ये सांगा. प्रेक्षक पण म्हणतात का? आणि जर म्हणत नसतील तर किंवा म्हणत असतील तर श्रोते आणि प्रेक्षक यांच्यातला नेमका फरक काय आहे मला कमेंट सेशन मध्ये तुम्ही सांगाल. चला, तुम्हाला कमेंट मध्ये करण्यासाठी काही प्रश्न देऊ का या ठिकाणी? बघा, काही प्रश्न दिलेले आहेत. तुम्ही मला या ठिकाणी कमेंट सेशन मध्ये याची उत्तरं सांगू शकता. चला, भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. आणि असंच तुम्हाला कोणतं सेशन पाहिजे आहे ते मला कमेंट सेशन मध्ये सांगा. त्यावर तुम्हाला आपण त्याबद्दल चर्चा करू नक्की. आणि परीक्षेसाठी शुभेच्छा तुम्हाला, खूप साऱ्या शुभेच्छा. सोबतच मला डाऊट बद्दल, तुमचे जर काही डाऊट असतील मराठी बद्दल ते विचारायला विसरू नका. मी कमेंट वाचतो तुमच्या आणि पुढच्या सेशन मध्ये त्या प्रश्नांचा अंतर्भाव मी नक्की करेल. चला, भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत बाय बाय.